प्रभु दीन साजरा करूया परमेशा स्मरणा. प्रकाश जगी पसराया निवड केली प्रभुराया. प्रकाश जगी पसराया निवड केली प्रभुराया. अखंड करण्या तुझीच सेवा दे मजला वरदान. तुझ्या कृपेची प्रेमळ छाया मजवर राहू दे. दीन सौख्याचा सौभाग्याचा लाभो सकल जना. प्रभु दीन साजरा करूया परमेशा स्मरणा. प्रिय बंधू भगिनींनो, आज 29 जून आणि चर्च संत पेत्र आणि पौल ह्या दोन प्रेषितांचा सण साजरा करत आहे. आणि आपल्या वसई कोळीवाडा पॅरिससाठी हा आपल्या पॅरिसचा आपल्या चर्चचा आशीर्दाता संत पीटर यांचा वार्षिक सण आहे. त्यानिमित्ताने प्रथमच आपल्या सर्वांना आजचा हा सणाचा दिवस किंवा आजच्या सणाच्या दिवसाच्या निमित्ताने मनापासून हार्दिक शुभेच्छा. हॅपी फीस्ट टू ऑल. तुम्हा सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. विशेषतः काल रविवारी ज्यांनी हेतू दिलेले होते त्यांचे हेतू वाचतो. स्वर्गवासी अन्ना रेमेडियस, स्वर्गवासी फुलार मिंगेल घट्या हिच्या आत्म्यासाठी महिन्याची मिसा, स्वर्गवासी रोजा पीटर कोळी हिच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी रीना सुनील कर्तन हिच्या आत्म्यासाठी 7व्याची मिसा, स्वर्गवासी पीटर कोळी यांच्या आत्म्यासाठी महिन्याची मिसा. तसेच आज सोमवारी जे मिसाचे हेतू आपल्याकडे आलेले आहेत ते मी अर्पण करतो. देवाचे आभार मानण्यासाठी स्वर्गवासी पास्कू बस्त्या मनबाट यांच्या आत्म्यासाठी, देवाची व माऊलीचे आभार मानण्यासाठी, आणि स्वर्गवासी झाव व रोजू मस्तान आणि कुटुंबातील मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी. तसेच माझे प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला आपल्या ह्या लॉकडाऊन काळामध्ये आजपर्यंत आपल्या पॅरिशमध्ये एकूण 17 मैतं झाली. आम्हाला प्रत्येकांच्या घरी काही येता आलं नाही, परंतु आम्ही सर्वांनी आपल्या सर्वांसाठी मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी प्रार्थना केलेली आहे. कुटुंबाचं सांत्वन व्हावं म्हणून प्रार्थना केलेली आहे. तरी ह्या नोव्हेनाच्या काळामध्ये आम्ही या 17 व्यक्तींची वेगवेगळ्या दिवशी नावं घेऊन त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करणार आहोत, त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करणार आहोत. आज 4 अशा व्यक्तींसाठी प्रार्थना करूया. स्वर्गवासी पास्कू बस्त्या डांबर, स्वर्गवासी शावेर जुजू सजन, स्वर्गवासी ग्लासी संजाव डोंगरकर आणि स्वर्गवासी क्लिंटन अग्नेल मुळ्या यांच्या आत्म्यासाठी ही मिसा अर्पण करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांस लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्याचे या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत यासाठी आपल्या हातून घडलेल्या पापांची आपण आठवण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हेगेनी मी फार पापे केली आहेत. माझा अपराध,
माझा अपराध, माझा मोठा अपराध. प्रतिकुमारी पवित्र मरिया, सदेवदूत संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभू करी आम्हावरी दया सड करी. प्रभू करी आम्हावरी दया सड करी. ख्रिस्ता करी आम्हावरी दया सड करी. ख्रिस्ता करी आम्हावरी दया सड करी. प्रभू करी आम्हावरी दया सड करी. प्रभू करी आम्हावरी दया सड करी. परम ईशाला स्वर्गात गौरव, सचनाना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखिणीत. प्रभु देव पित्या प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमवुनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंता थोर जगी. प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता, एकोलत्या सुता गुणवंता. जनक नंदना परेश को करा, प्रभु दुःख हारा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया आम्हावरी करी त्वरा. पतित पावन जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह. परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक थोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गात गौरव, सजनन देव शांती देवो. सजनन देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या सर्वसमर्थ बापा, प्रेषित पौल आणि पेत्र यांचा सण साजरा करण्याचे सद्भाग्य तू आम्हाला दिले आहेस. त्यांच्याद्वारेच ख्रिस्त सभेला प्रथम श्रद्धेचे वरदान मिळाले. प्रेषित पेत्र आणि पौल यांच्या शिकवणुकीशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांना छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला आणि योहानचा भाऊ याकोब ह्याला त्याने तलवारीने जिवे मारले. ते यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही अटक करण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. त्याला अटक केल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवालीकरिता
त्याला शिपायांच्या 4 चौकड्यांच्या स्वाधीन केले. वल्हांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता. ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहारत होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र दोघां शिपायामध्ये झोपला होता आणि पहारेकरी दरवाजापुढे तुरुंगाचा पहारा करत होते. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला. त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. मग देवदूत त्याला म्हणाला, कपडे कर आणि पायात वाहनं घाल. त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, तो आपला अंगरखा घालून माझ्याकडे ये. तो निघून त्याच्याकडे गेला, तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे की काय हे त्यांना कळेना. आपण दृष्टांत पाहत आहोत असे त्याला वाटले. नंतर पहिला आणि दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर तो आपोआप त्यांच्यासाठी उघडला गेला आणि ते बाहेर पडून पुढे रस्ता चालून गेले. तोच देवदूत त्याला सोडून गेला. मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, आता मला खरोखर कळले आहे की प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदच्या तावडीतून आणि यहुदी लोकांना संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो. एकत्र. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो. परमेश्वराला मी सर्वदा धन्यवाद देईल. माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरविल. दीनजन हे ऐकून हर्ष करतील. प्रतिसाद. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा. आपण सर्व मिळून त्याच्या नामाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला मुक्त केले. प्रतिसाद. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांची मुले लज्जेने कदापि काळवटणार नाहीत. या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडवले. प्रतिसाद. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगण्याभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. तो त्याच्यावर भाव ठेवतो तो धन्य. प्रतिसाद. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो. पौलचे तिमोथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. आता माझे बलिदान होत आहे आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. जे सुयुद्ध ते मी केलं आहे. धाव संपवली आहे. विश्वास राखला आहे. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल. तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला. माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला सिंहाच्या जबड्यांतून मुक्त केले. प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करेल आणि आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्याला युगानुयुगे गौरव असो. आमेन.
हा प्रभूचा शब्द, देवाचे आभार मानूया. हालेलुया, 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 हालेलुया. तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्या पुढे अधोलोकांच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. संत मते लिखित शुभवर्तनातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. फिलिपीच्या कैसरकल्ल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कोणी स्नानस्वीकार करणारा योहान, कोणी एलिया, कोणी इर्मिया किंवा संदेष्टांतील कोणी एक असे म्हणतात. येशू त्याला म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? सिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, सिमोन बर्जोना, तू धन्य आहेस, कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गांतील पित्याने तुला हे प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्यापुढे अधोलोकांच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात देखील मोकळे केले जाईल. ही आहे प्रभू ख्रिस्ताची सुवार्ता. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण संत पाऊल आणि पेत्र यांचा सण साजरा करत असलो आणि आपल्या चर्चचा हा सण असला तरी आपण आपल्या परंपरेनुसार हा सण येणाऱ्या रविवारी साजरा करतो. तो सण ह्या वर्षी 5 जुलै ह्या दिवशी साजरा होईल. त्यामुळे आपण सोमवारपासून शुक्रवारपर्यंत 5 दिवस नोवेनाचं आयोजन करतो. या 5 दिवसाच्या नोवेनामध्ये फादर रॉबर्ट डिसोजा हे आपल्याला प्रवचन देणार आहेत. फादरांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि आपल्यासाठी ते 5 दिवस नोवेनाचे प्रवचन देणार आहेत. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. फादर रॉबर्ट डिसोजा. आज सोमवार 29 जून संत पीटरच्या सणाचा नोवेनाचा पहिला दिवस. प्रभूजी आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहे. शब्द आहेत साक्षात संत पीटर ह्यांचे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपली नोकरी गेलेली आहे. हा माणूस आपल्या घरी बसलेला आहे आणि काय करायचं अशा विवंचनेमध्ये आहे. अशा पार्श्वभूमीवरती कोणीतरी येऊन त्याला सांगतं की माझी कचऱ्याची गाडी आहे, तुम्ही तो कचरा गोळा करण्यासाठी मला मदत कराल का? आणि हा माणूस विचार करतो की घरून बसून वेळ फुकट घालवायचा, त्यापेक्षा आपण जाऊन ह्या कचऱ्याच्या गाडीवरती हातभार लावूया, 4 पैसे आपल्या हातामध्ये येतील. आणि त्याने कामाला सुरुवात केली. एक दिवस अशाच प्रकारे कचऱ्याचा ढीग उपसत असताना त्याला एक सुंदर असं खेळणं सापडलं. परंतु ते खेळणं थोडंसं तुटलेलं. त्या माणसाने विचार केला की हे खेळणं व्यवस्थित दुरुस्त करायचं आणि कोणातरी एखाद्या बालकाला नेऊन द्यायचं. त्याने ते खेळणं दुरुस्त केलं आणि ते खेळणं नेऊन एका अनाथालयामधील बालकाला दिला. त्या बालकाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ह्या माणसाला त्याच्या जीवनाचा अर्थ गवसला.
तो विचार करू लागला की दुसऱ्यांचा विचार करण्यामध्येच स्वर्ग दडलेला आहे, म्हणून त्याने सुरुवात केली खेळणी तयार करायला. आणि वर्षभरात 1,00,000 खेळणी त्यांनी मुलांना नेऊन वाटून टाकली. जर्मन सरकारने त्याची दखल घेतली आणि त्याला एक्सलन्स ऑफ द इयर अशा प्रकारचा किताब देऊन गौरविला. ही संपूर्ण कथा आपल्यासमोर एक महत्त्वाचं सत्य सादर करत आहे की माणसाच्या जीवनामध्ये 3 पातळीवरती जीवन जगता येऊ शकतं. एक आहे आत्मकेंद्रित, म्हणजे फक्त स्वतःचा विचार करायचा. दुसरं आहे इतर केंद्रित, म्हणजे दुसऱ्यांचा विचार करायचा. आणि तिसरी पातळी आहे परमेश्वर केंद्रित, म्हणजे परमेश्वराचा विचार करून जीवन जगायला सुरुवात करायची. संत पीटरच्या सणाची पूर्वतयारी आपण करत आहोत. आज नोव्हेलचा पहिला दिवस आहे. अशा ह्या पहिल्या दिवशी आपण संत पीटरच्या जीवनातील 3 महत्त्वाच्या प्रसंगावरती चिंतन करूया. त्याच्या जीवनातला पहिला प्रसंग आहे त्याचं पाचारण. गालिल समुद्राच्या किनाऱ्यापाशी तो उभा होता. त्याचा भाऊ त्याच्याबरोबर बोटीमध्ये होता आणि येशूची हाक त्याला ऐकू आली. त्याने मागचा पुढचा विचार न करता ताबडतोब तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे निघून गेला. काय नक्की त्या काही क्षणामध्ये घडलं असेल? त्याने स्वतःचा जर विचार केला असता की माझी बोट आहे, माझा जाळा आहे, हा समुद्र आहे, माझं घरदार आहे, माझी सासू आहे, माझं कुटुंब आहे, माझ्या स्वतःसाठी मला जीवन जगायचं आहे, तर आज आपल्याला संत पीटरच्या नावाने महान असे व्यक्तिमत्व मिळालं नसतं. परंतु संत पीटरने त्या क्षणाला दुसऱ्यांचा विचार केला. येशूच्या मागे गेल्यानंतर मला इतरांसाठी जगायचं आहे, माणसं धरणारा कोळी बनायचं आहे, अशा प्रकारे त्याने दुसऱ्यांचा विचार केला. म्हणून संत पीटरसारखा महान असा संत आपल्याला लाभलेला आहे. कफरनहूमचं सभास्थान, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त प्रवचन देत होता. प्रवचन देत असताना त्याच्या लक्षात आलं की जमावामध्ये अशुद्ध आत्मा लागलेला माणूस आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला स्पर्श केला आणि त्याला संपूर्णतः बरं केलं. पेत्राच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. त्याच्या डोक्यामध्ये विचार घोळू लागले. माझ्या घरीसुद्धा माझी सासू आजारी आहे, तापाने फणफणत पडलेली आहे. त्याने विचार केला, येशूला विनंती केली आणि ताबडतोब प्रभू येशू ख्रिस्त, संत पीटर, आंद्रिया, जेम्स आणि जॉन हे सगळे पेत्राच्या सासूच्या घरी जातात. आणि त्या ठिकाणी काय घडतं? त्या ठिकाणी तापाने फणफणीत असलेली संत पीटरची सासू, प्रभू येशू ख्रिस्त तिला स्पर्श करतो, तिला हाताने धरून उठवतो आणि ती ताबडतोब त्यांची सेवा करू लागते. घटना किती साधी आहे बघा, परंतु त्याच्यामध्ये काय दडलेलं आहे? पेत्राने स्वतःचा विचार केला नाही की मला काहीतरी बघायला मिळालेलं आहे, आता एवढंसं पुरेसं आहे. तर त्याने असा विचार केला की माझी सासू घरी पडलेली आहे, तिला देखील येशूचा स्पर्श मिळाला पाहिजे. त्या सासूने सुद्धा नंतर काय केलेलं आहे? आता मी बरी झालेली आहे, खडखडीत झालेली आहे, गरज सर्वांनी वैद्य मरो असा विचार तिने केला नाही. तर ती ताबडतोब त्यांची सेवा करू लागली असं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे परमेश्वर ज्या वेळेला आपल्याला काहीतरी देत असतो ते आपल्या स्वतःसाठी नसून इतरांसाठी असतं. तिसरा प्रसंग आहे मंदिराचा कर देण्याविषयी, की मंदिराला कर द्यायचा किंवा नाही अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला होता प्रभू येशू ख्रिस्ताला. परंतु त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला एक प्रश्न विचारला की कर कोणापासून गोळा केला जात असतो, मुलांकडून की परक्यांकडून? आणि पेत्राने सांगितलं की परक्यांकडून. तरी देखील केवळ त्यांना अडखळण होऊ नये म्हणून तू जा, समुद्रामध्ये गळ टाक, जो पहिला मासा येईल त्याचं तोंड उघड, त्याच्या तोंडामध्ये तुला एक सोन्याचं नाणं सापडेल, तुझ्याबद्दल आणि माझ्याबद्दल कर दे. ह्यामध्ये काय नक्की दडलेलं आहे? मात्र स्वतःचा विचार करत राहायचं नाही, इतरांचा विचार करायचा, परमेश्वराचा विचार करून त्या दृष्टीने जीवन जगायला सुरुवात करायची. कोरोनाच्या निमित्ताने आपल्याला एक महत्त्वाचं सत्य परमेश्वराने प्रकट केलेलं आहे की जीवनात काय नक्की महत्त्वाचं आहे? जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, मला भरपूर संपत्ती मिळाली पाहिजे, मला नावलौकिक आणि प्रसिद्धी मिळाली पाहिजे असा विचार आपण करू शकत नाही. तर आपला जीव व्यवस्थितपणे राहिला पाहिजे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. रतन टाटा ह्यांना कोणीतरी विचारलं की ह्या काळामध्ये तुमचं किती नुकसान झालं? त्यांनी सांगितलं, नुकसान बाजूला राहू द्या, माझा जीव वाचला हाच माझा सगळ्यात मोठा नफा आहे.
म्हणून जी वाचणं महत्त्वाचं आहे, अशी स्वतःवरची सुदृढ जी प्रीती असते ती प्रीती असणं गरजेचं आहे. माणसाने स्वतःचा जीव शेवटी वाचवायचा, तो कशासाठी आणि कोणासाठी हाही विचार होणं गरजेचं आहे. स्वतःच्या गरजांचा माणूस ज्यावेळेला विचार करत असतो तेव्हा त्या गरजा अमाप असतात, असंख्य आणि अगणित असतात, अमर्याद असतात, त्यांना शेवट नसतो. परंतु तुम्ही दुसऱ्यांचा विचार करून बघा, ताबडतोब आपल्या गरजा आपोआपच पूर्ण होत असलेल्या आपल्याला जाणवतील. मदर तेरेसा ह्यांच्या जीवनामध्ये कितीतरी घटना आहेत की त्यांची स्वतःची गरज त्यांनी बाजूला ठेवली, दुसऱ्यांच्या गरजेचा विचार केला आणि त्यांच्या जीवनामध्ये पुनरुत्थानाचा सूर्य उगवला. केवळ इतरांचाच नाही तर इतरांचा विचार कशासाठी करायचा? परमेश्वरासाठी. म्हणून मदर तेरेसा काय म्हणत आहेत की जे काही घडत असतं ते तुमच्या माझ्यामध्ये घडत नसतं, तर तुमच्यामध्ये आणि तुमच्या परमेश्वरामध्ये, माझ्यामध्ये आणि माझ्या परमेश्वरामध्ये घडत असतं. विचार कोणाचा करायचा? दुसऱ्यांचा. विचार कशाचा करायचा? परमेश्वराच्या प्रेमाचा. संत बर्नड ह्यांनी त्या संदर्भात 4 टप्पे सांगितलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये माणूस काय विचार करत असतो? स्वतःचा. मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, म्हणून तो परमेश्वराकडे प्रार्थना करतो. परमेश्वर देखील त्याला भरभरून देत राहतो. कालांतराने मात्र ह्या माणसाला समजू लागतं की परमेश्वर नुसतं देणारी एखादी मशीन नाही, तर परमेश्वर साक्षात व्यक्ती आहे, माझ्यासारखीच शक्ती आहे. म्हणून तो त्याच्या दानशूरतेवरती विश्वास ठेवावा लागतो. नंतर हळूहळू तो इतरांना मदत करत असतो केवळ परमेश्वरावरील प्रेमापोटी. आणि 4थ्या टप्प्यामध्ये सगळं काही तो परमेश्वरासाठी करायला सुरुवात करत असतो. म्हणजे संत पीटरने देखील शेवटी सर्व काही परमेश्वरासाठी करण्याचा विचार केला. आणि म्हणूनच जेव्हा लोक प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून जात होते तेव्हा त्याने येशूने त्याला विचारलं, तुमची देखील सोडून जाण्याची तयारी आहे का? आणि पेत्राने सांगितलं, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी? प्रभूजी आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने तुझ्याजवळ आहेत. अशा प्रकारे त्याने आपल्या संपूर्ण जीवनाचा जो अर्थ आहे तो येशूच्या शब्दामध्ये कसा दडलेला आहे तो सांगितलेला आहे. ह्या काळामध्ये आपण स्वतःचं चिंतन करायचं, आपल्या कुटुंबाकडे बघायचं, आपल्या स्वतःच्या जीवनाकडे बघायचं आणि हे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत ते चिंतनासाठी घ्यायचे. पहिला महत्त्वाचा मुद्दा, माझा जीव व्यवस्थितपणे वाचवण्यासाठी आणि तो सुरक्षित ठेवण्यासाठी मी नक्की काय करतो? माझ्या जीवनामध्ये माझा आहार कसा आहे? माझा विहार किंवा व्यायाम पुरेसा आहे का? माझी झोप पुरेशी आहे का? त्याद्वारे मी स्वतःची काळजी घेतो आहे का? ह्या दिवसामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की मास्क वापरून फिरत राहा, हात व्यवस्थितपणे धुत राहा आणि सोशल डिस्टन्सिंग करत राहा. त्याद्वारे काय आहे, स्वतःची काळजी आणि इतरांची सुद्धा काळजी आपण घेत असतो. म्हणून अशा प्रकारे स्वतःचा विचार करायचा दुसऱ्यांसाठी, दुसऱ्यांचा विचार करायचा परमेश्वराच्या गौरवासाठी. कुटुंबामध्ये इतरांची काळजी आपण कशी घेणार? 2 पद्धतीने आपण ती घेऊ शकतो. पहिली पद्धत आहे सहवास आणि दुसरी पद्धत आहे सुसंवाद. सहवास म्हटल्यानंतर आत्ता आपल्याला खूप चांगल्या प्रकारची संधी चालून आलेली आहे. कदाचित आपण फार काही काम करू शकत नाही, पण आपल्या घरामध्ये आपण उपस्थित राहू शकतो. आपल्या सहवासाने आपल्या घरातील वातावरण आपण बदलून टाकू शकतो. हा सहवास अत्यंत महत्त्वाचा आहे. आज वेळेच्या बाबतीत सगळीकडे तक्रार केली जात असते. अशा वेळेला आता भरपूर वेळ आहे आपल्याला एकमेकांचा सहवास घडू द्यावा. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे संवाद किंवा सुसंवाद. सुसंवाद म्हटल्यानंतर आता एकमेकांबरोबर बोलायचं. कोणत्या पातळीवरती? नुसत्या बुद्धीच्या पातळीवरती नाही, नुसत्या विचाराच्या पातळीवरती नाही, कुठेतरी काहीतरी घडतं त्याची नुसती चर्चा नाही, तर आपल्या जीवनात काय चाललेलं आहे, आपल्या कुटुंबात काय चाललेलं आहे, आपल्याला काय आवडतं, आपल्याला काय खटकतं, भावनेच्या पातळीवरती त्याच्याही अगदी खोलात जाऊन व्यक्तिगत पातळीवरती आपल्यामध्ये सुसंवाद घडणं गरजेचं आहे. आणि त्याद्वारे एकमेकांचे चांगुलपणा दाखवायचा, एकमेकांमधील दोष जरी दाखवायचे असले तरी देखील सायकॉलॉजीमध्ये म्हणतात त्याप्रमाणे केअरफ्रंटेशन म्हणजे केवळ आणि केवळ वेळ. आता वेळ भरपूर आहे, परमेश्वरासाठी दिवसातून काही वेळ द्यायचा,
सकाळ दुपार संध्याकाळ रात्र म्हणा, सकाळची प्रार्थना, रात्रीची प्रार्थना, रोजरी म्हणा, बायबल वाचन म्हणा, वैयक्तिक प्रार्थना, कौटुंबिक प्रार्थना, ह्यासाठी ह्या दिवसात खूप वेळ आहे. त्या वेळेचा चांगल्या प्रकारे आपल्याला सदुपयोग करायचा आहे. आज आपण संत पीटरच्या नोवेनाच्या निमित्ताने पहिल्या दिवशी स्वतःकडून इतरांकडून परमेश्वराकडे अशा प्रकारचा प्रवास करण्यासाठी चिंतन करत आहोत. ते चिंतन करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द आपल्या काळजात घोंगावू द्या. प्रभूची आम्ही कुठे जावे, आम्ही कोणाकडे जावे, सार्वकालिक जीवनाची वचने तुझ्याजवळ आहेत. आता आपण आपला विश्वास प्रकट करूया. नायसीन क्रीड घ्या. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्वदृश्य व अदृश्य वस्तू यांचं उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी, आमच्या तरुणांसाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याचे गाणे कुमारी मरीपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला खुशी दिले. पोंती पिलाताच्या मर्दानी त्याने दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पडले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि त्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि जिवंतांचा मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र ह्या सहित त्याला बसतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्टामार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पाप क्षमेसाठी मी एक बप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. आपल्या सर्व विनंत्या परमेश्वरच्या चरणाशी आपण अर्पण करूया. आपल्या सर्वांसाठी. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अखिल मानवजातीचे तारण व्हावे अशी आमच्या परमेश्वर पित्याची इच्छा आहे. सत्याचे ज्ञान मिळविण्यासाठी तो आम्हाला पाचारण करतो. संपूर्ण अंतःकरणाने आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. आपल्या प्रार्थनेचं उत्तर आहे, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. परमेश्वराच्या पवित्र ख्रिस्त सभेसाठी आपले पोप फ्रान्सिस, आपले बिशप फेलिक्स, सधर्मगुरू, प्रभूने त्यांच्या पवित्र ख्रिस्त सभेला मार्गदर्शन करून त्याचे संरक्षण करावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. जगातील सर्व लोकांसाठी प्रभूने सर्व लोकांना शांतीने, सलोख्याने एकत्रित करावे. तसेच करोना व्हायरसचा संकट लवकर दूर व्हावं. लस किंवा औषध हे आपल्याला प्राप्त व्हावं. सर्वांना आरोग्य मिळावं. आपलं जनजीवन पुन्हा सुरळीत चालू व्हावं म्हणून प्रभूकडे आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आमच्या गरजवंत बंधू भगिनींसाठी प्रभूने आमच्या बंधू भगिनींना त्यांच्या सर्व गरजांमध्ये सहाय्य करावे. विशेषतः करोना व्हायरसच्या संकटामध्ये ज्यांचे जॉब्स गेलेले आहेत, शाळेची चिंता लागलेली आहे, अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यामध्ये प्रभूने त्यांना मार्गदर्शन करावे. प्रभूची प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रभूकडे आपण शांतपणे प्रार्थना करूया. आपले उत्तर, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रेमळ परमेश्वरा, तू आमचा आधार आणि सामर्थ्य आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक आणि श्रद्धेने करीत असलेल्या आमच्या विनंत्या आज मान्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रेमे आलेली तू सर्पिण्या, भेट ही माझी स्वीकार तू.
माझ्या पित्या, माझ्या पित्या, माझ्या पित्या, माझ्या पित्या, तन मन मासे सर्वस्वी तुझे, तुझविन मज प्रभू कुणी न तुझे. आनियले हृदय देण्या, आनियले हृदय देण्या. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. बलिदानाचा प्रभू स्वीकार करो व त्यामुळे त्याच्या नावात गौरवून आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, प्रेषितांच्या प्रार्थनेबरोबर ही दाने आम्ही तुला अर्पण करीत आहोत. प्रीती व ऐक्य भावनेने हा समर्पण विधी साजरा करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही इथे लाभले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तरुणदायक आहे. तुझ्या ज्येष्ठ प्रेषितांच्या सणाच्या शुभ दिवशी आमची मने आनंदाने भरली आहेत. पेत्र आमच्या श्रद्धेचा जनक, तर पौल निर्भय उपदेशक होता. श्रद्धावंत इस्रायली लोकांमधून पेत्राने ख्रिस्त सभा उभी केली. पौलाने तुझी सुवार्ता लोकांपर्यंत पोचवली आणि जगाचा तो एक महान प्रवचक बनला. प्रत्येकाने आपल्या वेगवेगळ्या सेवाकार्याद्वारे ख्रिस्ताच्या कुटुंबात सर्वांना एकत्रित आणले. दोघांना हुतात्म्याचे मरण सोसावे लागले आणि ते सर्व जगात अमर झाले. म्हणून सर्व प्रेषित, सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पावन 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 तम हे, शक्तिशाली तो प्रभुवरा, तुझ्या गौरवे अखंड भरली, पुणित झाली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभुचा, यशोगीत गानबांतरा, परम ईशाच्या पावन नामे, ईत धन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभुचा, यशोगीत गानबांतरा. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्यानं भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल.
ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदेह भाकर व हा तारंडा एक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स, इतर सर्व महागुरू व धर्मगुरू ह्यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणानंतर पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्या नावा ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा विरक्तपती संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह, विशेष करून प्रेषित पेत्र आणि पौलसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव हो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराधाला क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. राज्य गौरव अधिकार सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू श्री ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास ख्रिस्ताच्या शांतीने वंदन करूया. जगाची पापी दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तुम्हावर दया कर. जगाची पापी दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तुम्हावर दया कर. जगाची पापी दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तुम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू स्वीकार करायला पात्र नाही, आणि शब्द मात्र बोल म्हणसे मी बरा होईल. आध्यात्मिक कम्युनियन स्वीकारण्यासाठी प्रार्थना.
तुमच्या सर्वांच्या वतीने मी ही प्रार्थना म्हणतो. माझ्या प्रिय येशू, तू आल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, यावर आमची नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा आमचे तुझ्यावर प्रेम आहे आणि आमच्यामध्ये तू यावा अशी आमची तीव्र इच्छा आहे. या दिवसात आम्ही तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू आमच्या अंतःकरणात ये. तू नेहमीच आमच्याबरोबर असतोस. आम्ही तुला मिठी मारतो. तुझ्यापासून आमचा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. मम अंतरी तूच वसावे, प्रभु श्वास तुझा मम द्यावे. ओठी शब्द तुझेची असावे, माझे जीवन प्रभु फुलवावे. मम अंतरी तूच वसावे. काट्यामधुनी मार्ग क्रमावा, नेत्री माझ्या ख्रिस्त दिसावा. काट्यामधुनी मार्ग क्रमावा, नेत्री माझ्या ख्रिस्त दिसावा. सद्गुण मासे वेंगीत घेण्या, सद्गुण मासे वेंगीत घेण्या. पापती मीर मम दूर करण्या, दूर करण्या. मम अंतरी तूच वसावे, प्रभु श्वास तुझा मम द्यावे. ओठी शब्द तुझेशी असावे, माझे जीवन प्रभु फुलवावे. मम अंतरी तूच वसावे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या दिव्य साक्रामेंताच्या कृपा सामर्थ्याने ख्रिस्त सभेत नवजीवन निर्माण कर. या भाकरीच्या सेवनामुळे व प्रेषितांच्या शिकवणुकीमुळे आमच्या तुझ्या प्रेमात आम्हाला दृढ ठेव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या कोळीवाडा पॅरिशमधील जे ह्यावर्षी लग्न करू इच्छित आहेत, ज्यांची लग्नाची तारीख निश्चित झालेली आहे किंवा ज्यांचं लग्न ह्यावर्षी निश्चित आहे, तारीख निश्चित नाही पण लग्न निश्चित आहे, अशा मे महिन्यापर्यंत ज्यांची लग्न आहेत त्या सर्वांनी या आठवड्यामध्ये आपल्या चर्चच्या ऑफिसमध्ये येऊन आपली नोंदणी करा. आपल्या विवाह साक्रामेंताची तयारी म्हणून विवाहपूर्व मार्गदर्शन शिबिर आपल्या कोळीवाडा चर्चसाठी आपल्याच चर्चमध्ये होणार आहे. जीवनदर्शन केंद्र इथली टीम आपल्यासाठी या जुलैच्या महिन्यामध्ये जेव्हा आपण घरी आहोत तेव्हा येणार आहेत. पण तुमची नाव नोंदणी अतिशय महत्त्वाची आहे, तर कृपया ही सूचना लक्षात घ्या. मे महिन्यापर्यंत लग्न आहेत त्यांनी किंवा ज्यांची लग्न ठरलेली आहेत, तारीख ठरलेली नाहीत, त्या सगळ्यांनी आपल्या नावाची नोंदणी चर्चमध्ये या आठवड्यामध्ये त्वरित करावी. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. पेत्राच्या श्रद्धारूपी खडकावर प्रभूने ख्रिस्त सभा प्रस्थापित केली, त्याच ख्रिस्त सभेत प्रभूने तुम्हाला प्रवेश दिला.
तो तुम्हाला अढळ श्रद्धेचे वरदान देवो. संत पौलाच्या परिश्रमामुळे व शिकवणुकीमुळे धर्मश्रद्धेचे ज्ञान तुम्हाला मिळाले आहे. आपल्या सदाचरणाने अनेकांना ख्रिस्ताकडे आकर्षून घेण्याची प्रेरणा त्याच्याकडून तुम्हाला मिळो. संत पेत्राने क्रुसाद्वारे व संत पौलाने तलवारीद्वारे शाश्वत सुखाचे वरदान मिळवले. संत पेत्राच्या किल्ल्या व संत पौलाचे शब्द, त्यांची अमर साक्ष व त्यांची प्रार्थना यांच्याद्वारे तुम्हाला देखील ते शाश्वत सुखाचे वरदान मिळवून देवोत. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा, ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हाला पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. संत पीटर आमुचा आश्रयदाता, पहिला पोप देऊळ मातेचा. संत पीटर आमुचा आश्रयदाता, पहिला पोप देऊळ मातेचा. गालिली समुद्राहून जाता येशूने पाचारण केले, जाळी सोडून निघाला येशूच्या मागे गेला, होता मासे धरणारा, झाला माणसे धरणारा. संत पेटर आमुचा आश्रयदाता, पहिला पोप देऊळ मातेचा. संत पेटर आमुचा आश्रयदाता, पहिला पोप देऊळ मातेचा. पहिला पोप देऊळ मातेचा.